हॅलो गाईज, नमस्कार, नमस्ते. मी आहे रचिता. तर आजचा ब्लॉग असणार आहे एक रेसिपीबद्दल. तर आज मी रेसिपी बनवणार आहे. तर कोणती रेसिपी बनवणार आहे ते मी तुम्हाला आता दाखवते. तर गाईज, आजची रेसिपी आहे सुरमई माशाचं झणझणीत कालवण. ते मी सुरमई मासं घेतलेलं आहे, एक मोठं सुरमई मासं घेतलेलं आहे आणि त्याच्याशी मी जास्त छोटे पीस नाही केलेले आहेत, मिडियम साईजचे पीस करून घेतलेले आहेत आणि त्याला लाल तिखट मसाला, हळदी, मीठ आणि लिंबूचा रस लावून थोडा वेळ ठेवलं होतं. आता त्याला मी बनवायला घेते. त्याचबरोबर घेतलेलं आहे कांदा, लसूण, मीठ, गरम मसाला आणि फिश कढी मसाला आहे आणि त्याचबरोबर हळद आणि लाल तिखट मसाला. लाल तिखट मसाला मी थोडंच घेतलेलं आहे, कारण मच्छीला मी लाल तिखट मसाला 1 चमचा वापरला होता आणि हळद पाव चमचा वापरलं होतं आणि एक लिंबूचं रस वापरलं होतं आणि 1 चमचा मीठ वापरलं होतं. तर त्याचबरोबर घेतलेलं आहे कोथिंबीर आणि मसाला वाटण्याच्या मसाल्यासाठी घेतलेलं आहे ओलं खोबरं किसून घेतलेलं आहे. हे जो ओलं खोबरं आहे ते घेतलेलं आहे आणि मिरची घेतलेली आहे, कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर घेतलेली आहे आणि लसूण, अद्रक म्हणजे आळं ते घेतलेले आहे आणि थोडेसे कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत. तर हे आता मी मसाला वाटण्यासाठी घेणार आहे. तर पहिला मी मसाला वाटून घेते आणि त्याचबरोबर घेतलेली ही कढई. तर बनवायला सुरुवात करते. तर आता हे मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे हे सर्व मसाला, खोबरं, कांदा, मिरची, कोथिंबीर, आलं, लसूण, कढीपत्त्याची पानं आणि टमाटर हे सर्व एकत्र घेऊन वाटून घ्यायचं आहे. आता पटापट वाटून देते. तर गाईस, असं वाटण केलेलं आहे मच्छीचं, पाहू शकता. असं बारीक वाटून घ्यायचं आहे. त्यामध्ये अगर सुकी मिरची लाल कलरची घ्यायची असेल तर घेऊ शकता. तर असं वाटण करायचं आहे. तर आता बनवायला सुरुवात करते. आता ही कढई घेतलेली आहे, कढईमध्ये तेलसुद्धा घातलेलं आहे. तर तेल गरम झाल्यानंतर बाकीचं मसाले घालायचे आहेत. आता यामध्ये घालायचं आहे लाल मिरची पावडर, त्यानंतर घालायचं आहे हळद. आता फोडणीला मी आता यामध्ये घालायचं आहे वाटलेलं वाटण. वाटण तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे. गॅस स्लो ठेवायचा आता. तर मी गॅस स्लो ठेवलेला आहे. आता हे वाटण आहे त्याला थोडं शिजवून देऊया. तर शिजवायसाठी वाटण ठेवायचं. आता हे झाकण लावून थोडं 5 मिनटं मसाला स्लो गॅसवरती शिजवायला ठेवायचं आहे. तर तुम्हाला मी 5 मिनटानंतर भेटते. बरोबर. तर आता 5 मिनटं झालेलं आहे. तसं वाटण शिजलेलं आहे. आता त्यामध्ये घालायचे सुरमई मासेची मच्छी. तसंच वाटण शिजून घ्यायचं. आता यामध्ये घालते सुरमई मासा. आता मसाल्यामध्ये तर आता मच्छीला मसाल्यामध्ये व्यवस्थित शिजून घ्यायचे आणि त्यानंतर रस्स्यासाठी पाणी थोडं घालून घ्यायचं. तर आता पहिलं मी मसाल्यामध्ये मच्छी शिजवून घेते. थोडंसं पाणी घालून घेते. मी जे मिक्सरचं भांडं आहे त्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेते आणि तो मच्छीमध्ये घालून घ्यायचा. आता यामध्ये गरम मसाला आणि मीठ आणि फिश कढी मसाला घालायचं. त्याला घालून देते यामध्ये. आता थोडा वेळ मच्छीला शिजवायला ठेवायचं. असं एकदम छान झणझणीत मच्छी बनवायची. आता झाकण लावून 5-10 मिनटं मच्छी शिजवायला ठेवायची. आता दुसरी वस्तू ॲड केली आहे कोकमाची फोडं. तर कोकमाची फोडं मी एवढंच घेतलेलं आहे, कारण लिंबाचं रस वापरलं होतं. त्यामुळे आता हे कोकमाची फोडं 2 तुकडे करून मच्छीमध्ये घालायचे आणि आता हे कोकमाची फोडं मी मच्छीमध्ये घालते. स्टार्ट. असं छानपैकी मच्छीचा रस्सा बनवून घ्यायचा आहे, झणझणीत सुरमई मच्छीचा रस्सा. आता याला थोडा वेळ शिजवायला ठेवूया, कारण कोकम आता घातलेलं आहे. छान झालं आहे मच्छीचा रस्सा. आता झाकण लावून थोडा वेळ ठेवूया. तर आता बघूया मच्छी कशी झाली आहे. तर काही अशी छानपैकी मच्छी झालेली आहे. आता यामध्ये थोडं पाणी घालून त्याच्यात रस्सा वाढून घ्यायचा. जो मच्छीचा कालवण आहे, जेवढं आपल्याला पाहिजे तेवढं पाणी घालायचं आहे. आता मला जेवढं पाहिजे तेवढं मी पाणी घालून त्याला वाढवलेलं आहे. आता याला थोडंसं कोथिंबीर घालते त्यामध्ये थोडीशी.
आणि थोडा वेळ शिजवायला ठेवते. तसं पण मच्छी झाली नाही, आता थोडा वेळ शिजवायला ठेवते. तर झाकण लावून थोडा वेळ शिजवायला ठेवते. तर काहीच आता बघूया मच्छी झाली की नाही. तसं छानपैकी झालेलं आहे सुरमई मच्छीचं कालवण. तसं झालेलं आहे. तसं बनवायचं एकदम झणझणीत सुरमई मच्छीचं कालवण. आता यावरती थोडंसं कोथिंबीर घालते. तर गाईस असं झालेलं आहे सुरमई मासे मच्छीचं कालवण. तर खूप छान असं टेस्टी झालेलं आहे आणि एकदम झणझणीत झालेलं आहे. तुम्ही पण तुमच्या घरी अशा पद्धतीने बनवून बघा. आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. मिळते पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.